चोरीच्या उद्देशाने तेल व्यापाराचा दगडाने ठेचून खून झाल्याची खळबळजनक घटना शिवाजीनगर येथे घडली आहे। चोरीच्या उद्देशाने घरामध्ये घुसलेल्या चोरट्याने तेल घाणा व्यापाऱ्याची दगडाने ठेचून हत्या करून घरामधील तब्बल 3.25 लाखांचा ऐवज चोरून नेला। खळबळ उडवून देणारी ही घटना शिवाजीनगरमधील शिक्षण मंडळ कार्यालयाजवळ घडली। या घटनेमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून चोरट्यांकडून थेट प्राणघातक हल्ले होऊ लागल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे। नारायण हंसानंद नागदेव असे खून झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे। या प्रकरणी त्यांचा भाऊ गंगाराम यांनी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण यांना 6 भाऊ आणि 1 बहीण आहे। नागदेव यांचा शिवाजी पुलाजवळून न्यायालयाकडे जाणाऱ्या बोळामध्ये नागदेव घाणा नावाने तेल घाण्याचा व्यवसाय आहे। त्यांचे 2 मोठे भाऊ पिंपरीमध्ये राहण्यास असून त्यांचा वेगळा व्यवसाय आहे, तर नारायण यांचे भाऊ गंगाराम व भूपिंदर यांच्यासोबत व्यवसाय करीत होते। न्यायालयाकडे जाणाऱ्या बोळात असलेल्या त्यांच्या दुकानामागेच भाड्याच्या घरामध्ये नारायण राहत होते। हे घर त्यांच्या वडिलांपासून भाडेतत्वावर घेतलेले आहे। शनिवारी सकाळी नारायण त्यांच्या नागदेव मसाला नावाच्या दुकानामध्ये कामाला गेले होते। संध्याकाळी 6च्या सुमारास ते घरी गेले होते। रात्री साधारणपणे 7:15च्या सुमारास गंगाधर यांनी दुकान बंद केले। त्यांनी पाठीमागे जाऊन नारायण यांची भेट घेतली, तेव्हा ते ओशो रजनीश यांचे पुस्तक वाचत बसलेले होते। गंगाधर यांनी दिवसभरामध्ये जमा झालेली दुकानातील 1 लाख रुपयांची रक्कम टीव्हीच्या खाली असलेल्या पेटीमध्ये ठेवली। या पेटीला कुलूप लावून त्याची चावी वरच्या कपाटात ठेवून गंगाधर त्यांच्या घरी निघून गेले। त्यानंतर रात्री 11:15च्या सुमारास त्यांचे दूरध्वनीवरून पुन्हा बोलणे झाले। साधारणपणे मध्यरात्रीनंतर आलेल्या चोरट्यांनी झोपेतच त्यांचा गळा आवळून खून केला। त्यानंतर चोरट्यांनी कपाटातील तिजोरी उघडून 2 लाखांचे दागिने चोरून नेले। हे दागिने त्यांच्या आईचे होते। यासोबतच पेटीत ठेवलेले 1 लाख रुपये आणि 1 टीव्ही असा एकूण 3,15,000चा ऐवज लंपास केला। रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे गंगाधर दुकानावर आले असता त्यांना दुकान बंद दिसले। त्यांनी पाठीमागे जाऊन न पाहिले असता घराचे दरवाजे व खिडक्या उघड्या दिसल्या। बेडवर झोपलेल्या अवस्थेत पडलेल्या नारायण यांना हलवून पाहिले असता ते मृतावस्थेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यांनी तातडीने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली। त्यामध्ये नारायण हसानंद नागदेव नावाचे अंदाजे 52 वर्ष वयाचे गृहस्थ एकटे राहत होते आणि रात्री काहीतरी कोणत्या अज्ञात चोरांनी येऊन घरफोडी जोडी केली आणि त्यांना जीवानिशी त्यामध्ये ठार मारलेले आहे। त्याप्रमाणे आपल्याकडे आता हा गुन्हा दाखल करत आहोत आणि तपास करून आरोपी आपण अटक करत आहोत। यामध्ये काही कॅश आणि दागिने पण गेलेत आणि एक LCD TV हा सुद्धा चोरांनी चोरून नेलेला आहे। यामध्ये त्याच्या संपर्कात जे काही लोक होती त्यांच्याकडे आपण तपास करत आहोत। तिथे आपल्या तपासाच्या पार्टी गेलेल्या आहेत। लवकरच हा गुन्हा उघडकीस येईल आणि आरोपी आपल्याला जेरबंद करता येतील। त्यामध्ये घरफोडीचं कलम आणि 302 लावलेलं आहे। त्याला जीवाने ठार मारलं म्हणून घरफोडी करताना। आणि घटना जेव्हा घडली तेव्हा कोण कोण? नाही, ते एकटे राहायला होते। आणि ते अविवाहित होते त्यांनी, त्यामुळे तिथं कोणी राहत नव्हतं। तुम्हाला कधी कळलं? आम्हाला सकाळी हे 9:30च्या सुमारास फोन आलेला होता, त्यावरून आम्ही गेलो होतो।